जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यामध्ये होत असलेल्या हिमवर्षावामुळे उत्तरेकडून थंडीची लाट जी तर थेट राज्यात दाखल होत आहेत आणि त्याचा परिणाम जो आहे तर तो मोठ्या प्रमाणात गारठा वाढल्यामुळे शेती पिकांवर सुद्धा परिणाम होतो आहे. कारण की 4 डिसेंबरपासून किमान तापमानाचा पारा जो आहे तर तो 10 अंशाच्या खाली असल्यामुळे कांदा पिकावर जो आहे तर तो रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी जो आहे तर तो अतिरिक्त औषध फवारणीचं त्यांना खर्च करावा लागतो आहे. या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत. मलाही सांगा भाऊ, तुम्ही या ठिकाणी जे काही औषध फवारणी करताय, कोणकोणत्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे? आमच्याकडे करप्या रोग आल्यामुळं आम्ही फवारणी करू राहिलो. मावा तसंच ढगाळ वातावरण झाल्यामुळं आमच्याकडं रोगराई अतिशय थंडी असल्यामुळे बी परिणाम झाला पिकावर आणि कांद्याची साईज त्याच्यामुळं कमी होते, उत्पन्नात घट येते आणि उत्पन्नात घट आल्यामुळं आम्हाला उत्पन्न कमी मिळतं. त्याच्यामुळं आम्ही हे फवारण्या कराव्याच लागतात. परंतु एकंदरीत पाहता कांदा पिकावर मावा करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे त्याची वाढ खुंटते आणि वजन कमी होतं. त्याच्यामुळं औषध फवारणीचा अतिरिक्त खर्च जो आहे तर तो शेतकऱ्यांना करावा लागतोय. उमेश पारिक, TV9 मराठी, निफाड, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.